नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आम्ही आलेलो आहोत बघा नांदेडहून दिल्लीला आमच्या फौजीकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी, ते पण एका महिन्यासाठी. आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले की बाहेरगावी जातो, फिरायला जातो. पण आम्ही नाही का आमच्या फौजीकडे आलो सुट्ट्या घालवण्यासाठी, कारण लेकरांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या होत्या ना. तर म्हणलं माहेरी तर आपण खूप वेळेस जातो आणि सासरी पण जातो, पण आम्ही नाही का ह्यावेळेस असं केलं की आम्ही ठरवलं ह्यावेळेस आम्ही फौजीकडे जायचं, ते पण त्यांच्याकडे सुट्ट्यासाठी. तर आम्ही आलेलो आहोत बघा इकडे दिल्लीला. तरी आम्ही दिल्लीला आल्यानंतर त्यांनी बघा त्यांची छोटीशी रूम तुम्हाला दाखवते. तर या मग आधी बघूया आपण किचन. हे बघा आमचं एका महिन्याचं किचन आहे. हे बघा छोटंसं किचन आहे. इथं गॅस, हे बघा इथं, आणि हे बघा मातीचं इथं माठ पण आहे पाण्यासाठी. हे बघा हे छोटंसं किचन आहे. आणि हे बघा इकडे आहे झोपायची रूम. आणि हे आहे बघा कॉट. हे बघा ह्याला म्हणतात चारपाई. ह्या आहेत 2 चारपाई. ह्या भेटतात यांच्या कॅम्पमध्येच भेटतात. ह्या चारपाई 2 म्हणजे वेगवेगळ्या आहेत. आम्ही ह्या एक केल्यात आणि एक करून आम्ही असा मोठा बेड केलेला आहे. हे बघा कसा वाटला मग आमचा बेड. आणि हे इथं आहे, हे बघा बाथरूम. आणि हे बघा या साईडला खिडकी वगैरे आहे आणि इथं कूलर आहे. तर ही आमच्या फौजींची छोटीशी रूम. तर आम्ही आल्यामुळे आम्ही ही रूम घेतलेली आहे इथं. आणि हे तर सध्या फौजी तर हेडक्वार्टरमध्येच राहतात, पण आम्ही आता एका महिन्यासाठी आलोत ना त्यांच्याकडे, तर त्याच्यामुळे त्यांनी आमच्यासाठी रूम केली. ती पण छोटीशीच घेतली आम्ही, कारण आम्ही एकच महिना राहणार आहोत. तर तुम्हाला आमची रूम कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कुठे कुठे जाता नक्की कमेंटमध्ये सांगा. नमस्कार.